नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्ट मध्ये देखील आपलं स्वागत आहे. तर आजच्या या खास दिवसाचा खास रिपोर्टचा खास विषय आहे भारताचा 78वा स्वतंत्र दिवस. It is a glorious and auspicious occasion for all of us. आजादी के पावन पर्व की फिर एक बार मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. मां भारती के लिए कुछ कर गुजारने का काल है. तर आज भारत देशाचा 78वा स्वतंत्र दिवस आहे. इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्रता मिळाली. When the world sleeps, India will awake to life and freedom. देशाचा स्वतंत्र लढा 150 वर्ष चालला होता. अखेर भारतीयांच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि कृतीने इंग्रजांना आपल्या देशातून हाकलावून लावले. As Lord Mountbatten said, with the departure of the British forces, the outward and visible sign of British rule in India disappears. पारतंत्र्यात असताना प्रत्येक काळात स्वतंत्र मिळवण्यासाठी देशवासियांचे प्रयत्न सुरू होते. 1857 ला राणीच्या जाहीरनाम्यानंतर देशात ब्रिटिशांचे शासन अधिक सदृढ झाले होते. या जुलमी शासनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबई, कोलकाता, मद्रास प्रांतात विशेष प्रयत्न झाले. विविध पक्षांची स्थापना तसेच वृत्तपत्रांतून शासनावर टीका देखील केली जात होती. अनेकांना सरकार विरोधात बोलल्यामुळे कारागृहात जावे लागले, तरी त्यांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले. आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवलं. इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला. अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत हसत हातावर गेले. अखेर इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947. At the national flag, the saffron, white and green tricolour was publicly unfurled. For the rest, it was crowds, crowds, crowds. म्हणूनच हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेलाय. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली. विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्या देशाला भेडसावत आहे. महागाई, भ्रष्टाचार, जातीवाद, व्यसनाधीनता, अत्याचार या सर्व समस्या आवासून आपल्या समोर उभ्या आहेत. अनेक अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजे. तरच आपला देश हा सुजलाम सुफलाम बनेल. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम. तर आजच्या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण जाता जाता मी एक गोष्ट सांगेन. रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा. जयघोष भारताचा आसमंती गुंजावा. सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. जय हिंद, जय भारत आणि वंदे मातरम. तर आजच्या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7.